महाराष्ट्र महिला व बाल विकास विभाग पंचायत समितीमार्फत महिलांसाठी पिठाची गिरणी कशी मिळते, पात्रता काय आहे आणि अर्ज प्रक्रिया कशी करावी ही माहिती सरळ आणि व्यवस्थित दिली आहे। पिठाची गिरणी योजना याचा उद्देश आहे महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामुळे किंवा पंचायती समिती स्तरावर ग्रामीण भागातील महिलांना लहान व्यवसाय सुरू करून स्वावलंबी बनवण्याची संधी मिळावी। यासाठी पिठाची गिरणी यंत्र अनुदान सबसिडी दिली जाते। या योजनेतून महिलांना घर बसल्या उत्पन्न मिळवण्याची साधने मिळतात। या योजनेतून काय काय लाभ मिळतो तो बघूया। ग्रामीण महिलांना पिठाची गिरणी मशीन मिळते व गिरणी मिळाल्यावर शासनाचा अनुदान म्हणजेच सबसिडी मिळतो। काही योजनेत 100% अनुदान किंवा 90% अनुदान दिले जाते। यामुळे महिला स्वतःचा लघु व्यवसाय सुरू करू शकतात आणि नियमित उत्पन्न मिळवू शकतात। याची पात्रता बघूया मित्रांनो। सामान्य पात्रता खालीलप्रमाणे असते। राज्यात थोडेफार फरक होऊ शकतात। अर्जदार महिला असावी व उमेदवाराचे वय साधारण 18 ते 50 वर्षे किंवा 60 वर्षे दरम्यान असावे। अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा। प्रथम प्राधान्य मित्रांनो विधवा, बेसहारा किंवा गरजू महिलांना दिले जाते। तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील महिलांना किंवा घटक वर्गातील किंवा दारिद्र्य रेषेखालील महिला व अपंग महिलांना विशेष प्राधान्य दिले जाते। अर्जदाराचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा 1,20,000 किंवा त्यापेक्षा खाली असावे। त्यासाठी लागणारे कागदपत्रे मित्रांनो सामान्यतः अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडली जातात। संपूर्ण भरलेला फॉर्म, आधार कार्ड, रहिवासी दाखला किंवा राशन कार्ड किंवा डोमेसाईल, उत्पन्न प्रमाणपत्र किंवा गरीब रेषा प्रमाणपत्र, तसेच बँक पासबुकची प्रत, वीज बिल, अनुसूचित जाती वर्ग असल्यास अनुसूचित जाती प्रमाणपत्र। तर अर्ज प्रक्रिया जाणून घेऊया मित्रांनो। कुठे अर्ज कसा करायचा, तर स्थानिक पंचायत समिती कार्यालय, तालुका पंचायत समिती ऑफिसमध्ये करायचं। तसेच महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद कार्यालय येथे करायचं। काही ठिकाणी सोशल वेलफेअर, ट्रायबल डेव्हलपमेंट कार्यालयातूनही अर्ज करतात। कसे अर्ज करायचं, सर्वात प्रथम आपल्या पंचायत समितीतून फॉर्म घ्या आणि सर्व कागदपत्रे व्यवस्थित भरून सादर करा। अर्ज अंगणवाडी किंवा ग्रामपंचायतमार्फत जमा केला जातो। तो पंचायत समितीकडे किंवा जिल्हा समितीकडे पाठवला जातो। तिथे चयन समिती किंवा मॉनिटरिंग कमिटी अर्ज तपासून पात्रता निश्चित करते। अनुदान मंजूर झाल्यावर पिठाची गिरणी मिळते किंवा थेट खात्यामध्ये पैसे जमा केले जातात। महत्त्वाची टीप मित्रांनो, काही जिल्ह्यांमध्ये तसेच पंचायत समितींमध्ये 90% अनुदानावर किंवा मर्यादित खर्चावर मोफत पिठाची गिरणी मिळते। योजना आधी कोटा आधारावर दिली जाते, त्यामुळे अर्ज करणे लवकर गरजेचे आहे। ग्रामीण भागातील महिला आणि खालील सामाजिक गटांना प्राधान्य दिले जातो। थोडक्यात टिपा सांगायचे असले तर पंचायत समिती महिला विभागाशी संपर्क करा व आजच्या आज फॉर्म आणि कागदपत्रांची यादी मिळवा। योग्य माहिती भरून अर्ज सादर करा आणि निवड झाल्यावर पिठाची गिरणी अनुदानात मिळेल। हे नियम स्थानिक पंचायत समिती व जिल्हा कार्यालयानुसार बदलू शकते, त्यामुळे तुमचा तालुका जिल्हास्तरीय कार्यालयात तपासून निश्चित माहिती घेणे उत्तम आहे। व तुम्हाला अर्जाचा नमुना, फॉर्म कसा भरायचा किंवा कुठे भरायचा याची सविस्तर माहिती हवी असेल तर त्यानुसार मी तेही मिळवून देऊ शकतो। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा। असेच व्हिडिओ बघण्याकरिता आत्ताच लाईक करा आणि सबस्क्राईब करा। जर तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर कोणत्या प्रकारची माहिती हवी असेल तसेच कमेंट बॉक्समध्ये सुचवा, मी त्या रिकॉर्डिंग व्हिडिओ बनवेल।